चेहरा याला टॉप मोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट केलं गेलं मुख्यमंत्री पदासाठी सगळ्या मीटिंग्स मध्ये हे सोर्सेस थ्रू कळून येत आहे. पण काय नेमकं डिसिजन बघा, या डिसिजन विषयी तुम्हाला भविष्यात कळेल. ही ते सांगण्याची ही जागा नाही आहे. आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्षाने जाहीर केला म्हणजे चार भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल. आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो आणि सर्व निर्णय जाहीर करतो. मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्ष कधीही कोणता चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवत नाही. ज्या पक्षाच्या जागा जास्त जिंकून येतील तो मुख्यमंत्री पदाचा म्हणजे त्यांचा पक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा. पृथ्वीराज चव्हाणांचं हे एखादं मत असू शकतं. महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असता, आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होतील तर नक्कीच अनेक जागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा आपण पराभव करू शकलो, जिथे काँग्रेस किंवा आम्ही सगळे हे कमी मतांनी पराभूत झालो. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पद त्यांनी स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो. आज विरोधी पक्षाचा आजचा चेहरा देशातला हा श्री राहुल गांधी हेच आहेत. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं नसतं तर विरोधी पक्षाच्या ऐक्याला धक्का बसला असता आणि आत्मविश्वाससुद्धा डळमळीत झाला असता. त्याच पद्धतीनं मग राज्याचं मुख्यमंत्रीपद असेल किंवा राज्याचं देशाचं विरोधी पक्षनेतेपद असेल किंवा राज्याला सुद्धा विरोधी पक्षनेता हा चेहरा असावाच लागतो. यापूर्वीचे आपण विरोधी पक्षनेते पाहिले तर ते चेहरा होता विरोधी पक्षनेत्यांचा आणि त्यानुसार लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, त्यांच्या भूमिका.